नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे मी दररोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. तर मी परत एकदा माझ्या अंकलच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर मागच्या वेळी जेव्हा शेतामध्ये आलेलो होतो त्यावेळेस ती ऊस थोडा बारीक होता, आता थोडी त्याची लेंथ वाढलेली आहे. तर बघूयात आपण ऊस कसा जायतो. मागच्या वेळीपेक्षा ऊसाची लेंथ खूप वाढलेली आहे. मागच्या वेळी खूप याची लेंथ कमी होती, तर लेंथ खूपच वाढलेली आहे याची. पाणी भरपूर दिल्यामुळे लेंथ वाढत आहे. मागच्या वेळेस जेव्हा शेतामध्ये आलो होतो त्यावेळेस जांब काय पिकलेले नव्हते. ह्यावेळेस आल्यावर पिकलेले जांब खायला मिळायला लागले. जास्त गोड पण चांगला लागत नाही आणि जास्त हिरवट बी चांगला लागत नाही. तुरवट लागते जरा हिरवट. दोन्हीच्या मध्ये जेव्हा येतं जेव्हा पीक त्यावेळेस खायला चांगलं वाटते. एन्जॉय. या अशा नळ्या हातरल्या आता. हे असे जॉईंट दिलेले असते. हे अशी तुट्टी आहे आणि या तुट्टीतून असं पाणी इकडे जाते. तुट्टी ऑन करायची, इकडे पाणी जाते. ह्या जेवढ्या बी वावरामध्ये का नाही एवढं भारी दिसायला लागले का नाही, असे नळी हातरून असं हे ड्रिपिंग केलेली. तेवढंच कष्ट पण आमचे अंकल घ्यायला लागले असे येज पाडायला. ही काय सोपं नाही आहे का, हे असं असं नळ्या लावणं हे काय आहे का, हे असं येज पाडावं लागतं. हाताची पार त्यांच्या अशी तशी व्हायला लागली. चला म्हणलं मी बी थोडं मदत करू लागतो. की इथं जवळ एक गोष्ट आहे, शेतामध्ये आल्यानंतर किती बी ऊन असू द्या, पण शेतामध्ये जेव्हा वावरात जेव्हा फिरायलेलं असतं का तेव्हा ऊन काहीच जाणवत नाही. किती बी ऊन असू द्या. एक होल राहिला होता बसवायचा, ते बी आता अंकलने असं बसवलंय. आता हे टी आकाराचा एक बसवायचं आहे समोरून तिथं, जेणेकरून असं पाणी जाईल पडल्या. ओके. हे बघा, हे टी बसवायला आपण. किती वेळ झाला आमच्या अंकलचं नुसता रखुंदळ चालू आहे. काय ही काय काढून ठेवलं की काय नाही की. किती वेळ झालं मी वाट बघायला लागलो, ही मोटर कधी चालू करतात की नाही, कधी असा एवढा भारी नजारा बघायला मिळेल की काय नाही की. असला रखुंदळ बनवून ठेवलाय आमच्या अंकलने. ह्या मोटरीतून पाणी, या पाईपातून पाण्याऐवजी आमच्या अंकलच्या शरीरातूनच घाम निघायला पाणी यायला लागले. हे शेतमालकाचं काम आहे, पण हे सगळं मलाच करायला सांगायला आमच्या अंकल. आता हे मोटर चालू करायला मला सांगितलं काय निघावं मग आता मोटर चालू करायला. ही याला लय हाय व्होल्टेज हाय करंट, त्यासाठी अशी काडी घ्यावी लागते. लय भीव वाटायला लागलं म्हणून काय केलं, असं उघडलं. अरे बाबा पाला इथं चालू झालं. ही काय चालू झाल्यानंतर काय इथली एक मोटर चालू झाली. बॉल फिरवायचा का. ही आहे विहीर. विहिरीमध्ये पाणी पडायला लागलं. मोटर चालू केल्यानंतर एवढा फास्टमध्ये पळत आलो ना, कारण इकडे पाणी दाखवायचं होतं मला. ह्या पाईपामध्ये असं पाणी अगोदर साचायला लागले आणि पुन्हा ह्या नळाद्वारे पाणी तिकडे जाते. पायसाप ही बघा पाणी कसलं. इथं जरा जास्तच मोठं होल पडलेलं बहुतेक, इथे पाणी जास्त प्रेशर पडायला लागलं. इथला तर व्ह्यू किती भारी दिसायला बघा. इथे लीक झालेला आहे, जास्त हे होल पडलेलं आहे त्याला. पाईपामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. तर बघूयात आपण पाणी कसं आहे का. पूर्ण असा पाईप भरलेला आहे पाण्यानं. ही त्याची तुटी आहे,
इथं बंद बी करू शकता, इथं चालू की हो पाणी असं पडतंय पाणी. तर अशा पद्धतीचा हा शेतामधला ब्लॉग होता, मिनी ब्लॉग होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो. थँक्यू.